आणि अबाव 40 द प्लेयर फलंदाजीसाठी आला तो संघाचा संघमालक ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी सुंदर अशी फलंदाजी करून एक चेंडूवर 4 धावा पाहिजे असताना चौकार मारला व आपल्या संघाला विजयी केलेला. सुंदर गोलंदाजी सोनी चाचा यांची आपल्या संघासाठी. पहिल्याच चेंडूवर त्यांनी आशिष चिंदरकर अशा मोठ्या फलंदाजाला बाद केलाय. आणि साजन पाटील यांचा सुंदर चेंडू आणि बाबाजी नावाला साजेल असे क्षेत्ररक्षण करतात बाबाजी. चेंडूपासून जितकं दूर राहू तितकंच चांगलं हे बाबाजी यांच्या क्षेत्रातून दिसून येत आहे. 2 चेंडू व 1 धावा. फलंदाजीसाठी आलाय तो या स्पर्धेतील एक घातक फलंदाज प्रभाकर मेहता. षटकार किंग म्हणून ओळखला जातो प्रभाकर मेहता. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू सोनी चाचा. तीन चेंडू व 1 धाव. आणि हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण परंतु धावचीत झाले नाही आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे 2. 4 चेंडू व 2 धावा. सुंदर गोलंदाजी पॉवर प्लेचा षटक हाताळताना सोनी चाचा संघाचा कर्णधार. आणि साजन सर सुंदर असा टोलवला आहे व त्यावर 1 धाव. वरी टायगर या संघाचे संघमालक साई धर्मा सोनचू यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सुंदर गोलंदाजी सोनी चाचा याची आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू आणि हा अतिरिक्त धावांचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आहे. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे 4. आणि हा गचा असा थ्रो होता परंतु तितकाच सुंदर बॅकअप. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 5. दुसरा षटक घेऊन येते शुभम पाटील. पहिल्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केलेली शुभम पाटील आणि आपल्या संघासाठी.
आणि गोलंदाजीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. अक्षय नाईक पहिल्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार ज्याने मिळाला. अक्षय नाईक नवीन गोलंदाज आला आहे तो अक्षय नाईक. स्वतःचा वैयक्तिक असं पहिलं व संघासाठी दुसरा षटक घेऊन सामना करेल प्रभाकर मेहता. आणि सुंदर असा चेंडू, निर्धार हवाचा चेंडू प्रभाकर मेहता याच्यासाठी. अक्षय नाईक आणि सुंदर असा फाईन लेगच्या दिशेने टोला चेंडू आणि या 4 धावा. धावसंख्या झाली आहे 9. 1 षटक 2 चेंडू व 9 धावा. आणि सुंदर असा टोलवला आहे व तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण व 1 धाव. आणि प्रभाकर मेहता हे धावचीत झालेले आहेत. संघाला लागणारा एक मोठा धक्का. गावंड धावसंख्या झाली आहे 10. सुंदर गोलंदाजी अक्षयाची आपल्या संघासाठी. आणि हा वाईड चेंडू घोषित केला पंचांनी. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली 11. उद्या सकाळी आपली मॅच आहे. मग आपली मॅच होते दुसरी, मग सकाळीच आहे. पहिले हरलेल्यांची मग आपली आहे ना, तेच बोलतोय. आणि हा सुंदर असा षटकार संदेश गावंड्याच्या फलंदाजीतून. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली आहे 17. आता आहे धावसंख्या झाली आहे 17. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आणि पुन्हा एकदा षटकार संदेश गावंड.
2 चेंडू 2 षटकार मारले आहेत संदेश गव्हाण यांनी. प्रभाकर मेहता बाद झाले, त्याची पूर्ण भर भरून काढतात संदेश. 2 चेंडू 2 षटकार मारल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू व त्यावर 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 23-24 आणि हे 50-50चं षटक असेल पुढचं. या षटकामध्ये जर तुम्ही 16 धावा कराल तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा 8 धावा. तिसरा षटक घेऊन येतो भावेश. फलंदाजीसाठी येतो संदेश गावण. या षटकामध्ये 50-50चं षटक असेल. 16 धावा करायच्या आहेत. जर का तुम्ही 16 धावा केल्यात तर तुम्हाला अतिरिक्त 8 धावा मिळतील. एक वर 50 होते रोज. 2 वर 60 होते. आमचे 16 पण नाही आले ना, आता उलट झाले. सुंदर असा चेंडू भावेशाचा निर्धाव धावाचा. धावसंख्या झाली 24. आणि बॅटची कडा घेत गेला चेंडू आणि बाबाजी. आणि हा नो घोषित केला पंचांनी. आणि बाबाजी यांनी सुंदर असा झेल घेतला परंतु तो सुद्धा नो बॉल. आणि हा फ्री हिट असेल या चेंडूवर. पुढील चेंडू भावेशाचा सामना करेल संदेश. आणि पुन्हा एकदा नो चेंडू आणि तितकाच सुंदर टोलेला आणि हा षटकार. आणि फ्री हिट कंटिन्यू असेल.
थांबायचं सायकल मित्रा विनंती आहे की बाउंड्रीच्या बाहेरून चालवायची आहे. धन्यवाद. आणि सुंदर स्लो चेंडू तितक्याच सुंदरीचा टोलवला लेग साईडच्या दिशेने आणि हा षटकार. संदेश गावण आतापर्यंत 4 षटकार मारलेत त्याने आपल्या फलंदाज. सुंदर फलंदाजी संदेश गावंड्याची. आतापर्यंत 6 चेंडू संदेश गावंड यांनी 5 षटकार मारलेत. आणि पुन्हा एकदा फुल टॉस आणि हा आणि पुन्हा एकदा हा नो बॉल आणि फ्री हिट. जोपर्यंत साजन सर नॉन स्ट्राईकला उभे होते तोपर्यंत षटकारांचा पाऊस येत होता. तर ते धावचीत झाले आहेत. धावसंख्या झाली आहे 46. 46. 3 चेंडू झाले आहेत वया आणि या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत व संदेश गावंड स्ट्राईकला आहेत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. सुंदर कमबॅक केलंय भावेशांनी. 4 चेंडूंमध्ये 23 धावा आल्यात आतापर्यंत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. फॉर्टी 47 धावसंख्या झाली आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रवी नवीन फलंदाज आलाय तो रवी. आणि रवी यांनी सुद्धा येऊन सुंदरसा फाईन लेगच्या दिशेने टोलला चेंडू आणि या 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. धावसंख्या झाली आहे 51. 51 आणि या 50
संघाने. फार सुंदर अशी फलंदाजी वरळी किंग्ज या संघाची. आणि शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. वैयक्तिक अशा फलंदाजीमध्ये पुढील फलंदाज आलाय तो गोलंदाज आलाय. गोलंदाज तो शुभम पाटील व सामना करेल संदेश. आणि हा स्कूप खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे 65. 65. शुभम पाटील, मच्छी, संदेश हे स्वतःच्या वैयक्तिक अशा 34 धावांवर फलंदाजी करतायत. नॉन स्ट्राईकला आता स्ट्राईकला आहेत रवी. रवी सुद्धा एक चौकार मारलाय. सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोलला चेंडू, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण व एक धाव. सुंदर गोलंदाजी शुभम पाटील याची आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा संदेश गावाने टोलला आणि सुंदर असा प्रयत्न होता झेल घ्यायचा, परंतु झेल सुटलेला आहे. वेल ट्राय विकास जयस्वाल. (67) धावसंख्या झाली. आतापर्यंत शुभम पाटील यांनी 3 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत. आणि हा समोरच्या दिशेने टोळाचा होता प्रयत्न. पाहूया झेल होतो का. मान, सेफ हँड्स आणि झेल बाद. शुभम पाटील यांनी सुंदर असा कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. 4 चेंडूत आतापर्यंत 3 धावा दिला व 1 गडी बाद झाला आहे. हॅलो. भूषण निषाद, चंदू मागील मॅचमध्ये त्यांनी जे 2 षटकार लगावलेले होते. पाहूया पुन्हा आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतात चंद्रभूषण निषाद.
सुंदर गोलंदाजी शुभम पाटील याच्याकडून. आतापर्यंत 5 चेंडू व फक्त 4 धावा दिल्यात. वेगवान गोलंदाजी करतात शुभम पाटील आपल्या संघासाठी. सुंदरसा कमबॅक केला आहे परळी वॉरियर्सच्या संघाने. त्यांच्याकडे फार बलाढ्य असे फलंदाज आहेत फलंदाजीसाठी. आणि हा फुल टॉस आणि तितकाच सुंदर लेग साईडच्या दिशेने टोलला षटकार. स्वतःचा वैयक्तिक असा दुसरा व संघाचा शेवटचा षटक घेऊन येत आहे सोनी चाचा. सामना करेल चंदू. धावसंख्या झाली आहे 74. संदेश गावंड स्वतःच्या वैयक्तिक अशा 41 धावांवर फलंदाजी करत आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर कमबॅक केला आहे. 74 धावा आहेत धावफलकावर. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आणि ह्या कव्हरच्या दिशेने टोचायचा प्रयत्न. आणि बाबाजी त्यांचं क्षेत्ररक्षण पाहण्यासाठी इथे लाखो प्रेक्षकांची गर्दी आहे. बाबाजी सुंदर क्षेत्ररक्षण केलं आहे पुन्हा एकदा बाबाजी यांनी. सौरभ जाधव उर्फ बाबाजी घातकाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो या वरळीच्या पटांगणात. सुंदर फलंदाजी सोनी याची आपल्या संघासाठी. 2 चेंडूत आतापर्यंत 1 धावा दिल्या. धावसंख्येवर धावसंख्या आली 75. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवायचा प्रयत्न. दुसरा धाव होतो का पाहूया. आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आणि हा पंचांनी फेटाळलेला आहे. धावसंख्या झाली आहे 77. संदेश गावंड स्वतःच्या वैयक्तिक अशा 43 रन्सवर फलंदाजी करत आहेत. पाहूया संदेश गावंड स्वतःचं वैयक्तिक असं अर्धशतक झळकावतात का. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत व धावसंख्या झाली आहे 77. आणि हा फुल टॉस आणि तितकाच सुंदर षटकार. सुंदर फलंदाजी संदेश गावंड्याची आपल्या संघासाठी.
धावा झालेले आहेत व जिंकण्यासाठी 96 धावांची आवश्यकता असेल. वरळी फायटर्स हे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्या प्लेइंग 11 लिस्ट लिहून द्यायची आहे. प्लेइंग 11 मी आपल्या मंडळाचे हितचिंतक सुमित नगरकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येत आहे. सुमित नगरकर, सुमित नगरकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो, वरळी फायटर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फलंदाजीसाठी आले आहेत वरळी वॉरियर्स या संघाचे कर्णधार सोनी विश्वकर्मा
तर सोनी चाचा व नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष मोरे पोल्या. गोलंदाजीसाठी तो आशिष शिंदरकर. आणि पहिला चेंडू आणि झेल घेण्याचा प्रयत्नच केला नाही आहे. आणि हा वाईड चेंडू अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या झाली एक. फार बलाढ्य असं टार्गेट आहे समोर 96 धावा. आणि हा सुंदर लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू सोनी चाचा यांच्या फलंदाजी झालेला पहिला चौकार. शाळा व श्रीफळ द्यायचा याचा त्यांनी स्वीकार करायचा. सुमित नगरकर मंडळाचे कार्यकर्ते विनोद यादव. एक मिनिट. दोन चेंडूत आतापर्यंत 5 धावा झालेल्या आहेत. सोनी चाचा हे काय हार नाही मानणार आहेत. धावा किती मोठे असू द्या. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा तितक्याच सुंदरीता टोलवल्या. पाहूया झेल बाद होतो का. आणि हा एकदम इझी असा झेल सोडलेला आहे. आणि हा 4 धावा. थांबायचे आपले कार्यकर्ते तिथे उभे आहेत. पुढील चेंडू आशिष शिंदरकर याचा. आशिष आपल्या फलंदाजीसाठी जाणला जातो परंतु इथे त्यांना संघासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू आणि पुन्हा एकदा तितक्याच सुंदरीता टोलला. आणि हा षटकार. सोनी चाचा आणि पुन्हा एकदा तितकाच सुंदरीचा टोलवलाय. आणि हा 1 बाउंड सीमारेषा पार चौकार.
वरळी फायटरच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे व ब्लास्टर या संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. पुढील गोलंदाज आला आहे तो रवी व सामना करेल संतोष मोरे. आणि हा वाईड चेंडू घोषित केला पंचांनी. पंच आहेत तिथे 2-2. मित्रांनो, पंचांच्या निर्णयाचा मान राखायचा आहे. धावसंख्या झाली आहे 26. संतोष मोरे षटकारांसाठी जाणला जातो. आणि सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोललेला चेंडू आणि हा चौकार. मारलाय. धावसंख्या झाली आहे 30. अजूनही 66 धावांची आवश्यकता आहे. संतोष मोरे आणि हा सुंदर चेंडू आणि तितकीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि ज्या क्षेत्ररक्षकाची वाट पाहत होतं तो क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत आहे. सिद्धेश म्हात्रे, मॅन फ्रॉम ब्राह्मणशाही. सिद्धेश म्हात्रे आपल्या क्षेत्ररक्षणावर त्यांनी आत्तापर्यंत ब्राह्मणशाही यांना खूप सामने जिंकून दिले. सिद्धेश म्हात्रे आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धावांचा चेंडू वाईड घोषित केला पंचांनी. सिद्धेश म्हात्रे एकदा हात वर करायचा आहे. दोन चेंडू आतापर्यंत 7 धावा आल्या. धावसंख्या झाली 32. आणि सोरी चाचा पुन्हा एकदा त्याच प्रकारे लेग साइडच्या दिशेने षटकार. यांच्या फलंदाजीतून धावसंख्या झाली 38. आणि पुन्हा एकदा वाईड चेंडू. 96 धावा अशा वाटतात. 36 धावा आहेत. ज्याप्रमाणे ही गोलंदाजी सुरू आहे अजूनही खूप सामना शिल्लक आहे.
दोन्ही बाजूनी तेवढेच षटकार येणं गरजेचं आहे व तितकेच सुंदर गोलंदाजी सुद्धा आवश्यकता आहे. आणि सुंदर कमबॅक केलाय आणि पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा अतिरिक्त धावाचा चेंडू वाईड घोषित केला पंचांनी. चाळीस धावसंख्या, अजूनही 56, 56 धावांची आवश्यकता आहे. सुंदर गोलंदाजी. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील व यानंतर येणाऱ्या 50-50चा षटक. अजूनही 20 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता आहे वॉरियरच्या संघाला. आणि हा फुल टॉस चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने टोलवला आहे षटकार. सोनी चाचा सुंदर फलंदाजी, स्वतःच्या वैयक्तिक अशा 36 धावांवर खेळत आहे सोनी चाचा. वरळी वॉरियर्सच्या संघाचे फक्त आता ओपनर्स फलंदाजी करत आहेत व डगआउटमध्ये घातक असे फलंदाज शिल्लक आहेत. सचिन तोडणकर, सौरभ जाधव, बाबाजी. लांब लांब षटकार म्हणत ते दोन्ही फलंदाज ओळखले जातात व सोनी चाचा व संतोष मोरे. आणि पुन्हा एकदा सुंदर टोलला आहे. पाहूया झेल बाद होतो का. आणि हा झेल बाद झालाय.
आणि पहिला चेंडू आणि सुंदर असा पूल, पॉवरफुल आणि षटकार संतोष मोरे. व्हाईट लाईन दिसत नाहीये तरी पंचांना मदत करायची आहे. नेक्स्ट ओव्हरमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांना नेक्स्ट मॅच नंतर धन्यवाद. पुढील चेंडू राजा याचा सामना करेल संतोष मोरे पोल्या. आणि हा टॉपेज लागला आणि तीन गडी आले आहेत कॅच गेला आणि हा झेल बाद. त्यांनी जर या षटकामध्ये 4 षटकार मारले तर प्रथमेश खामगावकर उर्फ बाबू यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना. आणि नॉन स्ट्राईक एंडला सचिन तोडणकर हे धावचीत झालेले आहेत. पाहूया बाबाजी आपल्या संघासाठी कामगिरी करतात का. त्यांचे लाखो चाहते ते मॅच बघत आहेत. आणि बाबाजी पाहूया झेल बाद होतो का. आणि सुंदर झेल घेतलाय प्रभाकर मेहता यांनी आणि बाद झालेला आहे. अजूनही एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे.
जर का 5 धावा पूर्ण केल्या तर 16 व एक्स्ट्रा 8 अशा 24 धावा मिळतील. नाहीतर जेवढ्या धावा कराल त्याच्या अर्धे होतील याची नोंद घ्यायची आहे. आत्तापर्यंत 11 धावा आल्या आहेत. अजूनही एक चेंडू आणि 5 धावा. राजा सुंदर असा कमबॅक केला आहे आणि स्ट्राईकला आला तो वैभव इंदुलकर. आणि वैभव इंदुलकर यांनी गच्चा असं क्षेत्ररक्षण फाईन लेगच्या दिशेने सिद्धेश म्हात्रे यांचं. आल्यात व 7 धावा मायनस केल्यात व धावसंख्या झाली आहे 54 54. वीस 12 चेंडूत 42 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 42 धावा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 12 चेंडूत 42 धावांची आवश्यकता आहे. यानंतर होणारा सामना वरळी ब्लास्टर्स विरुद्ध वरळी फायटर्स. आणि फलंदाज आलाय तो अक्षय व गोलंदाजीसाठी आला तो सुमित. पहिला चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने टोलला आणि हा झेल बाद. तो शुभम सामना करेल सुमित याचा. बरं मोठं लक्ष आहे. 11 चेंडूत 42 धावा आणि हा निर्धाव धावाचा चेंडू. सुंदर गोलंदाजी सुमित याची. एका साईडला रोखून ठेवलं त्यांना. आणि सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोलला चेंडू आणि या चौकार. सुंदर चौकार मारला त्यांनी. अजूनही 9 चेंडू आणि 38 धावा 38 रन्स. पुन्हा एकदा सुंदर टोलला आहे आणि पॉईंटच्या दिशेने हा चौकार.
पुन्हा एकदा सुंदर टोलला चेंडू लेग साईडच्या दिशेने. आकाश बोंडे ची पावलं थोडी छोटी पडलेली आहेत आणि आज चौकार. आणि या लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. पुन्हा एकदा प्रभाकर मेहता झेल खाली आणि या झेल बाद. 6 चेंडूत आता 30 धावांची आवश्यकता आहे व फलंदाजीसाठी येतो शुभम पाटील. करतो की त्यांनी ग्राउंडची मार्किंग करून घ्यायची आहे. अंपायर्सने त्यांना कॉल केलेला आहे. या षटकानंतर मार्किंग करण्यात येईल ग्राउंडची. राजा जावळेकर 50-50चा उत्कृष्ट षटक हाताळल्यानंतर पुन्हा एकदा संघाने त्यांना शेवटचा षटक हाताळण्याची संधी दिलेली आहे. क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतंय आशिष. राजा जावळेकर यांचा सामना करतील ते वैभव इंदुरकर या मैदानातील एक उत्कृष्ट असे खेळाडू. पाहूया काय करतायत. पहिला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु अवांतरित धावेच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. 1 धाव झाली आहे. अजून 29 धावांची गरज आहे. वैभव यांना काहीतरी करामत करून दाखवायला लागेल तेव्हा हा सामना ते आपल्या संघाकडे जिंकतील. जशी लास्ट मॅचमध्ये रोहन भोसले यांनी बॅटिंग केली होती त्याप्रमाणे त्यांना या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल तरच त्यांचा संघ विजयी ठरेल. पाहूया काय करतात. पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू पूल करण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि आकाश बोंडे काय कॅच घेतली आहे. उत्कृष्ट अशी झेल घेतलेली आहे आकाश बोंडे यांच्या हस्ते. विकास आणि यावेळेस पुन्हा एकदा सुंदरसा फटका आपल्याला पाहायला मिळतोय लेग साईडच्या दिशेने. 4 धावा. आणि यावेळेस उत्कृष्ट फटका मारलाय षटकार. चेंडू आणि 19 धावांची गरज. तीन चेंडू आणि 19 धावांची गरज संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि काहीसा कानमंत्र देताना प्रभाकर मेहता आपल्या गोलंदाजाला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. साजन पाटील यांचा संघ दुसरा सामना त्यांचा चालू आहे. पहिला सामना विजय ठरले त्यांच्या चौकारावर त्यांनी विजय साकारला होता. आणि यावेळेस पुन्हा एकदा पूल खेळलाय
पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु शुभम पाटील यांनी नकार दिलेला आहे. अजूनही मॅच जिवंत आहे. 2 बॉलमध्ये 2 90 जर मारले तरी मॅच जिंकता येईल. पाहूया राजा जावळेकर यांच्या गोलंदाजीवरती शुभम पाटील 2 90 मारतायत का. समोर दिशेने 2 90 मारणं गरजेचं आहे. आणि यावेळेस लेग साईडला टाकला चेंडू आणि एक धाव घेण्यास इंटरेस्टेड दिसत नाही शुभम पाटील. शेवटचा चेंडू, रिवर्सचा फटका, परंतु फटका यशस्वी ठरलेला आहे आणि डॉट स्वरूपात हा चेंडू आलेला आणि 2 सामने जिंकलेले आहेत. वर्रे किंग्स चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपल्याला देतील.